प्रभाग क्रमांक 24 अ मधून लक्ष्मण सोनाजी कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी प्रभागातील सोयी सुविधा तसेच अधिकारी वर्गाचा पाठपुरावा करून शासकीय योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिक महिलांना मिळवून देण्याचा सदैव प्रयत्न करेल व बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील असे लक्ष्मण कांबळे यांनी माध्यमाद्वारे स्पष्ट केले। दादा, तुम्ही कोणत्या प्रभागातून उमेदवारी आहात आणि काय समस्या सोडवणार तुम्ही प्रभागातल्या? मी प्रभाग क्रमांक 24 मधून अनुसूचित जातीचा उमेदवार म्हणून लक्ष्मण कांबळे उभा आहे। मी 2012 पासून रमाई आवास योजनेच्या अंतर्गत ज्या वार्डात मी उभा आहे आजपर्यंत मी 900 घरकुल मिळवून दिलेले आहेत। महिला बचत गटाचे काम केलेले आहेत, पुन्हा आपले राशन कार्डचे काम केलेले आहेत। दोन्ही समस्या, पाणी समस्या, बेरोजगारांचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचं मी आज जे करणार आहे घरकुल योजना राबवल्यानंतर मी जे महत्वाचं करणार आहे PR कार्ड लावणार आहे, त्याच्यावर जास्त भर देणार आहे। आणि दुसरी गोष्ट, अतिक्रमणामध्ये पाडापाडीमध्ये जे जालना रोडला घरे गेलेत त्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार आहे। काही रस्त्याच्या समस्या आहेत खूप आणि जुनी ड्रेनेज लाईन आहेत, त्या कसे परत आणणार आहे? ते जे ड्रेनेज लाईन होते ते छोटे छोटे पाईप होते। मी जर आता निवडून आल्यानंतर त्याची साईज जी मोठे पाईप टाकून ड्रेनेजचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे, त्यात काही शकणार राहणार नाही। तुम्ही डोर टू डोर येताना रॅलीचं स्वरूपात रूपांतर झालं, काय सांगाल याकडे, कसं बघता तुम्ही? मी जेव्हा रॅलीची सुरुवात संघर्षनगर मधून केलेला जनतेचा उद्दंड प्रतिसाद मिळालेला आहे, प्रत्येकाने प्रतिसाद दिलेला आहे। मी सुरुवात रॅली करताना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुष्प अर्पण करून आज मी रोहिदास नगर मध्ये आलेलो आहे। येथे संत रोहिदास महाराजांना अभिवादन करून त्यांना सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेत आहे। आणि मला आशा आहे की इथला जे वार्ड आहेत, इथले जे लोक आहेत, त्यांच्या समस्या मी सोडवल्यामुळं मला 100% मतदान करतील असं मला तुम्ही तुमचं प्रतिस्पर्धी कोणाला ठरवणार आहे? तुमची लढत कोणाशी राहणार आहे? माझी लढत सांगायला झालं तर शिवसेना भाजप आहे, पण माझी खरी लढत राहणार आहे भाजपचे जे आमदार आहेत नारायण कुचे यांची बहीण, त्याच्याशी माझी लढत राहणार आहे। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हे आवाहन केलेलं मी की ज्या समस्या आहेत, आता एक झोपडपट्टीमध्ये स्वच्छतालय नाही आहे, वाचनालय नाही आहे, गणितच्या समस्या आहे, आणि जे राहिलेले घरकुल सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारांचा। जे किरायदार लोक आहेत त्यांना घरकुल नाहीये, त्यांच्यासाठी मी घरकुलाचं सुरू करणार आहे। आणि जसं संतोष माता नगर, अंबिका नगर मध्ये रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शासन दरबारी पाठपुरावा करून तिथं मी गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळवून देणार आहे। दादा, त्यांची योजना महिलांसाठी असतात त्यांच्यासाठी अनेक आज तुम्ही जो मुद्दा मेन मांडलेला आहे, ती समस्या जी आहे संजय गांधी निराधारचे असो, पेन्शन धारकांचे असो, अशा ठिकाणी जे अधिकारी त्याची पिळवणूक करतात, अशा ठिकाणी स्वतःहून आम्ही जाऊन त्या लाभार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुरा प्रयत्न करणार आहे। नाव सांगा, निशाणी सांगा, पद नंबर सांगा। मी प्रभाग 24 मधून उभा आहे। माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा, बटन क्रमांक आहे 11
मी सगळ्यांना आवाहन करतो की 11 नंबर पुढील बटन दाबून रिक्षाला मतदान करून प्रचंड बहुमताने मला विजय करावा अशी सर्वांना आग्रहाची कळकळीची विनंती करतो. येथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.